तर नीती आयोगाच्या बैठकीच्या मुद्द्यावरूनच संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे। हे कर्ज कुणी केलंय? नीती आयोग नीतिमान असेल तर शिंदेंना प्रश्न विचारेल, असा चिमटा राऊतांनी काढला। तर नीती आयोगाची आज बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत पार पडते आणि याच नीती आयोगाच्या बैठकीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे। राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे। हे कर्ज कुणी केलेलं आहे असं म्हणत नीती आयोग जर नीतिमान असेल तर याबाबत राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारेल, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना चिमटा काढलाय। महाराष्ट्रावरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे। 8 लाख कोटीचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री नीती आयोगापुढे जाणार। हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही। कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत, अनेक घोषणा करतायत। नीती आयोग जर नीतिमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील, पैसे तुम्ही कुठून आणणार?